नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज गोरमले। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती शहर पोलीस जो पेपर झालेला होता त्याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग याचे जे प्रश्न आलेले होते त्या संपूर्ण प्रश्नाचा विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर आणि काय काय प्रश्न होते, कोणत्या पद्धतीने आपण त्याचा आन्सर लवकरात लवकर काढू शकलो असतो याच्याबद्दल पूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही जे व्हिडिओ घेत असतो त्यांचा नोटिफिकेशन लवकरात लवकर यावा यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। ठीक आहे, व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे संपूर्ण व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला समोर जी भरती निघणार आहे तर त्या भरतीमध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि काय काय पोलीस भरतीमध्ये कोणत्या लेवलपर्यंत प्रश्न विचारले जातात याच्याबद्दल तुम्हाला आयडिया येणार आहे। ठीक आहे, चला तर वेळ न घालवता आपण या प्रश्नाचे आपण उत्तर काढून विश्लेषण करून घेऊ। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न होता बघा, काय होता पहिला प्रश्न? तर पहिला प्रश्न होता की जर आज मंगळवार आहे, आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल असा प्रश्न आहे। ठीक आहे, चला तर हा रिझनिंगचा प्रश्न आहे आणि कॅलेंडर या चॅप्टर मध्ये आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काढू शकतो काय करायचं, आज मंगळवार आहे, 62 आहे, 62 ला काय करायचं आहे, 62 ला 7 ने भाग द्या, 62 ला किती 7 ने भाग द्या। ठीक आहे, मग 7 7 8 56। आता 62 मधून 56 गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो, तर 6 उरले, किती उरले 6। याचा अर्थ आपल्याला काय, मंगळवार पासून 6 दिवस सामोरं जायचं आहे। मग मंगळवार पासून 6 दिवस सामोरं जायचं आहे तर मग काय करणार बघा, 7 दिवस सामोरं गेलो तर काय येणार, पुन्हा मंगळवार येणार। मग आपल्याला 6 दिवस जायचं आहे म्हणजे एक दिवस कमी, म्हणजे मंगळवारच्या आधीचा दिवस कोणता असेल तर सोमवार असेल। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, सोमवार असायला पाहिजे। ठीक आहे, चला एक प्रश्न आपला झालेला आहे। त्याच्यानंतर बघा काय करणार, तर नंतरचा प्रश्न काय म्हणताय की घड्याळाच्या दोन्ही काट्यामधील कोन किती वाजता सर्वाधिक मोठा असतो? म्हणजे दोन काटे, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन सर्वाधिक म्हणजे जास्तीत जास्त किती वाजता असेल म्हणते। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित असणे आवश्यक आहे, जर घड्याळ आपण काढला असंच नॉर्मली बघू 12 6 9 आणि 3 आणि 9। ठीक आहे, असं आहे। आता बघा जर 5 वाजले तर काय असेल, इथे तास काटा असेल आणि इथे काय असेल, इथे मिनिट काटा असेल, इकडे तास काटा असेल, बरोबर का? ठीक आहे, मग आपण म्हणू शकतो की हा काटा किती अंशाचा कोण आहे तर 180 पेक्षा कमी आहे। ठीक आहे, 180 पेक्षा कमी आहे। त्यानंतर 8 वाजता म्हटला तर इथे कोणता काटा असेल आणि इकडे असेल मिनिट काटा, म्हणजे तास काटा आणि तो मिनिट काटा असेल, तास काटा आणि मिनिट काटा असेल। ठीक आहे, त्यानंतर 9 वाजता म्हणले तर काटकोनाचा म्हणजे 90 अंशाचा कोन बनेल आणि जर 6 वाजता म्हणला तर 180 अंशाचा कोन बनेल। विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ सगळ्यात मोठा कोन किती वाजता बनेल तर सगळ्यात मोठा कोन बनेल 6 वाजता। तुम्ही म्हणाल की हा तर कोन इकडून जास्त अंशाचा बनत आहे, ठीक आहे, तर असं होणार नाही। आपण जास्तीत जास्त कोन म्हणजे जर 360 ला मायनस केला तर त्याचा कोन लहान बनेल, याचा अर्थ 6 वाजता 180 चा कोन आणि तो सर्वात मोठा बनेल। ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे इथं डॅशचे 16% म्हणजे 88, म्हणजे कोणत्या संख्येचे 16% म्हणजे 88 असं दिलं आहे। सोडू आपण बघा कोणत्या संख्येचे, आपण त्याला एक्स करू शकतो, कोणत्या संख्येचे बघा, x चे 16% बरोबर 88 असा प्रश्न आहे। ठीक आहे, चला आपण आता बघा जो x सोबत गुणाकार असेल तो तिकडे जाऊन भागाकाराने जाईल आणि जो भागाकाराने तो गुणाकाराने जाईल। मग x बरोबर 88 गुणिले 100 भागिले किती तर 16। काटपीट करूया विद्यार्थी मित्रांनो, बघा 4चा 8चा पण देऊ, 8 1 8 8 दुने 16, 2 1 2 50 दुने 100, 50 दुने 100। मग 50 गुणिले 5 आहे तर 5 चा 55 आणि 0 ला त्याच्या समोर लिहा 55 आणि 0 म्हणजे 550। त्याला उत्तर आहे, x ची किंमत केली 550 आणि आपण x प्रश्नासाठी पकडले की कोणती संख्या आहे तर त्याचा 16% म्हणजे 88, तर x म्हणजे कोणती संख्या तर ऑप्शन नंबर आहे ए 550 तुमच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे। ठीक आहे, चला त्याच्यानंतरचे प्रश्न पाहूया आपण। त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे। ठीक आहे, आपण हळूवार आणि सावकाश तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्या। ठीक आहे, तुम्हाला सामोरच्या येणाऱ्या भरतीमध्ये या व्हिडिओचा खूप काम पडणार आहे। ठीक आहे, जर तुम्हाला आयडिया असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती असेल की पोलीस भरतीमध्ये कोणत्या लेवलपर्यंत प्रश्न विचारले जातात, काय काय पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर तुम्हाला अभ्यासामध्ये खूप याची मदत होणार आहे। ठीक आहे, चला काय प्रश्न बघा, एक सायकल 1960 रुपयामध्ये विकत घेऊन 1862 रुपयामध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान आहे? बरोबर, नुकसान होणारच आहे की जास्त रुपयाला घेतली आणि कमी रुपयाला विकली आहे तर नुकसान होणार आहे, पण आपल्याला म्हटलं की पर्सेंट मध्ये काढायचं आहे। मग आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण काय करणार, खरेदी किमतीमधून विक्री किंमत मायनस करू म्हणजे आपल्याला काय मिळेल की किती रुपयाचे नुकसान झालेले आहे ते मिळेल। मग आपण मायनस करूया, बघा किती 1900 किती 1960 मायनस 1862। ठीक आहे, 1862 10 मधून 9 गेले 8, 8 चा 1
16तून 7 गेले 9, हाताला 1 आणि 0 आणि 0, 98 रुपयाची नुकसान झाली आहे. काय झाले? 98 रुपयाची नुकसान झाले. पण आपल्याला काय म्हणलं? पर्सेंटमध्ये काढायचं आहे. मग बघा 98 रुपयाची, मग काय म्हटलं आहे की 960 रुपयावर 98 रुपयाची नुकसान झालेली आहे. मग पर्सेंटमध्ये काढायचं आपण काय करतो? गुणीला 100 करतो. काय करतो? गुणीला 100 करतो. आता काटून करू विद्यार्थी मित्रांनो, 0 ठेवायचे नाही, कापून टाकायचे, कापले आपण. चला त्यानंतर बघा, तुम्ही जर वर पाहिले तर 90 दुनी किती? 180 आणि 8 दुनी 16. 180 16 किती? 196, म्हणजे 2 वेळा भाग जाईल. 98 के 98, 98 दुनी 196. ठीक आहे. मग वर 10 उरले, खाली 5 आहेत. बे 5 10 काय उरले? तर 5% काय झाली? नुकसान झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर ए तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय नुकसान काढलेले आहे, लॉस काढलेले आहे. आता बघा त्याच्यानंतर बघा काय आहे? 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर असं म्हटलं. 1 मीटर म्हणजे किती मीटर? मिलीमीटर. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? आता बघा आपण जरी म्हणला तर 1 मीटर म्हणजे किती? 1 मीटर म्हणजे किती? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर आपण म्हणू शकतो 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. याचा अर्थ 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. पण आपल्याला म्हटलं मिलीमीटर. मग मिलीमीटर काढायचं आहे तर किती मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर? तर विद्यार्थी मित्रांनो 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. बरोबर? 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. मग 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. तर 100 मीटर म्हणजे मिलीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? तर आपण काय करणार? गुणीला काय करणार? 10 करणार. गुणीला 10. 1 म्हणजे 10 तर 100 म्हणजे किती? किती होईल? तर 1000 होईल विद्यार्थी मित्रांनो. किती होईल? तर 1000 होईल. ऑप्शन नंबर काय? सी. ऑप्शन नंबर सी. बघा काय करायचं आहे? जर मिलीमीटरला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे, सेंटीमीटर, तर काय करायचा? गुणीला 10. ठीक आहे. मग सेंटीमीटरला मीटर मध्ये करायचं काय करा? तर गुणीला 100 आणि मीटरला किलोमीटर मध्ये करायचं आहे तर गुणीला 1000 करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा काय आहे? तर 6010 मायनस 6000 भागिला 10. आता बघा बॉडमास रूलनुसार आपल्याला सगळ्यात आधी काय डिव्हिजन सॉल्व्ह करावं लागेल, डिव्हिजन सोडवावं लागेल. मग डिव्हिजन आहे बघा, जर 6000 भागिला 10 केला तर 0 कडे किती राहिले? 6. किती राहिले? 600 राहिले. मग 6010 मधून तुम्ही 600 मायनस केल्या तर किती? करून घ्या. 6010 मायनस 600. ठीक आहे. 0 1 4 5 54 10. ऑप्शन नंबर 1 54 10 म्हणजे 5410 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. त्याला वेळ न घालवता आपल्याला पूर्ण प्रश्नाचं विश्लेषण करायचं आहे. ठीक आहे. आता सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. बघा काय आहे? 5 मुले एका रांगेत बसली आहेत. अमोल आता आपल्याला डायरेक्ट ऍक्शन मोड द्यावे. एका रांगेत बसले आहेत. आपण एक रांग काढू 5. 1 2 3 4 5. ठीक आहे. 5 व्यक्ती आहेत आणि एका रांगेत बसले आहेत. काय म्हणलंय? अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला आहे. आता अमोल आहे. अमोल बघा इथे लिहू 1 2 3 4 5. अमोल का म्हटलंय? अमोल धीरजच्या डाव्या बाजूला. आता अमोल धीरजच्या पण इथे आपण म्हणू शकतो का? सध्या नाही, आपण थोडं साईड देऊ. बघा अमोल आहे. अमोल ठीक आहे. अमोल कोणाच्या? धीरजच्या डाव्या बाजूला. मग धीरजच्या डाव्या बाजूला म्हणजे आपण म्हणू शकतो इथं धीरज असेल. धीरज त्याच्या डाव्या बाजूला आहे. बरोबर. आणि कोणाच्या उजव्या बाजूला आहे? तर निलेशच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे निलेश इथं असायला पाहिजे. निलेश बरोबर. ओके. निलेश इथं असायला पाहिजे. अमोल दोघांच्या मधामध्ये असायला पाहिजे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो बसलाय. रोशन हा निलेशच्या डाव्या बाजूला. आता रोशन निलेशच्या डाव्या बाजूला म्हणजे निलेश इथं आहे, रोशन इथं असेल. रोशन बरोबर. रोशन निलेशच्या कोणाकडे? डाव्या बाजूला आहे. आणि योगेशच्या उजव्या बाजूला म्हणजे योगेश इथं असायला पाहिजे. योगेश इथं असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर. हा बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण कोण बसले आहेत? आता बघा सर्वात कडेच्या म्हणजे शेवट टोकावर कोण बसलाय? धीरज बसलेला आहे आणि योगेश बसलेला आहे. धीरज आणि योगेश बसलेला आहे. ऑप्शन आहे का तुमच्याकडे? आहे. ते योगेश आणि धीरज बसलेला आहे. ऑप्शन नंबर तुमचा आहे ए. हा तुमचा प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न होता याच्यामध्ये थोडीशी मला प्रिंट मिस्टेक दिसत आहे. ठीक आहे. प्रिंट मिस्टेक आहे. चला इथं आपण जर याचा आन्सर काढतो म्हणला तर ऑप्शन मध्ये याचा आन्सर येणार नाही. ठीक आहे. कारण 7444 प्लस आहे. प्लस आहे आणि क्वेश्चन मार्क याचा गुणाकार करून याच्यामध्ये मायनस केला तर तेवढा आन्सर येत नाही. पण हा प्रश्न आपण सोडून देऊ. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. हा ठीक आहे. मी आपण जर पाहिला तर हा प्रश्न जो आहे हा प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरला आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्याच्या आपण आतापर्यंत SRPF वर विश्वराचा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्हा पोलीसचा आपण व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यानंतर आपण गडचिरोली जिल्हा पोलीसचा व्हिडिओ बनवला आहे. ठीक आहे. त्या प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला या टाईपचा प्रश्न पाहायला मिळत आहे. म्हणजे समजून घ्या की या टाईपचे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे करायची आहे. चला
चला, तर विद्यार्थ्यांना काय म्हटलंय की एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व काही शेळ्या आहे, ठीक आहे. कोंबड्या व शेळ्यांच्या एकूण पायाची संख्या किती आहे, तर 640 आहे आणि डोक्यांची संख्या आहे 240. तर आपल्याला म्हटलंय की कोंबड्या किती आहेत, ठीक आहे. काय म्हटलंय, कोंबड्या किती आहेत. प्रश्न मी तुम्हाला जर तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असाल की जुनेवाले, म्हणजे जे 2-3 जिल्ह्याचे आपण विश्लेषण केलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायला सांगितलं. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एकतर सर्वचे सर्व 240 आपल्याला कोंबड्या पकडायचे आहे किंवा सर्वचे सर्व का पकडायचं आहे, आपल्याला शेळ्या पकडायचे. आपण काय करू बघा, प्रश्न सुरू इथं बघा काय करायचं आहे की सर्वच्या सर्व मी काय पकडलो 240 का पकडलो, तर का पकडलो, शेळ्या पकडलो. काय पकडलो, शेळ्या. मग शेळ्यांचे एका शेळीचे पाय किती, एका शेळीचे पाय 4, म्हणजे त्यांचे पाय किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 0, 4 तो 6, आजचा 1, 4 2 8 1 9, 960 पाय व्हायला पाहिजे. जर आपण सर्वच्या सर्व जरी शेळ्या पकडला तर त्यांचे पाय किती व्हायला पाहिजे, 960. परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय म्हटलंय की 640 फक्त पाय आहे. मग आपण बघा इथून जरी 640 मायनस केला, 640 मायनस केला तर 0, 6 म्हणजे 2 हात नाही आणि 3, 320 पाय अगाऊ भरले. काय भरले, 300. आपण जरी सर्व शेळ्या पकडल्या 240, तर आपले जे पाय येणार आहे त्याच्यापेक्षा 320 जास्त पाय भरले. याचा कारण काय विद्यार्थी मित्रांनो, आपण कोंबड्यांचेही पाय 4-4 पकडले, बरोबर. कोंबड्यांचे पाय किती पकडले, 4-4 पकडले. मग किती कोंबड्यांचे 4-4 पाय पकडले, किती कोंबड्यांचे पाय 2-2 अगाऊ पकडले, तर ते आपल्याला काढायचं आहे. मग आपण 32 पाय पकडले, 32 म्हणजे 320 पाय अगाऊ भरले आणि आपण 2-2 अगाऊ पकडल्यामुळे भरले आहे, बरोबर. मग किती, तर 16 32 160 कोंबड्यांचे पाय आपण 2-2 अगाऊ पकडले. याचा अर्थ कोंबड्या किती असायला पाहिजे, 160 असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता. चला, ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला IMP आहे, इम्पॉर्टन्स आहे, इम्पॉर्टंट, ठीक आहे. कारण जास्ती म्हणजे मला वाटते प्रत्येकच जिल्ह्यांच्या पेपरमध्ये हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळत आहे. याचा अर्थ सामोरील जे काही भरती होणार आहे त्याच्यामध्ये पण याची येण्याची शक्यता दाट आहे, ठीक आहे. चला, ज्याची दाट शक्यता आहे त्याला तुम्हाला म्हणजे ठेवावं लागेल, कारण 1 मार्क तुम्हाला जर याची प्रॅक्टिस केली तर बोनस मार्क तुमच्यासाठी असणार आहे समोरच्या येणाऱ्या भरतीमध्ये, ठीक आहे. चला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न काय म्हटलाय, एका व्यक्तीजवळ 5 रुपये आणि 20 रुपये यांच्या नोटा आहेत, ठीक आहे. चला, यांची एकूण किंमत किती आहे, 1575 आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे, तर त्यांची जवळ एकूण किती. आता समान आहे नोटांची संख्या, आपण सरळ म्हणू ना, समान आहे म्हणजे 20 रुपयाची एक नोट असेल तर 5 रुपयाची, म्हणजे एकूण आपण त्याला 25 रुपये म्हणू शकतो की प्रत्येक 25 म्हणजे असे गट पाडले आपण तर सारखे आहेत, म्हणजे याचे 10 असते 10 असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे आपण डायरेक्ट त्याला 25 पकडू शकतो, ठीक आहे. मग 25 पकडू शकतो म्हणजे 25 रुपये प्रमाणे जरी आपण म्हटला तर 1575ला 25 ला भाग देऊ, 25 ने भाग देऊ, ठीक आहे. म्हणजे 25 सक 150, 25 सक 150, 150 मधून 150 मधून 157 मधून 150 गेले की 7 आणि 25 त्रिक 75, म्हणजे याचा अर्थ 63 वेळा भाग गेला. 63 वेळा भाग गेला. आपण याच्यामध्ये 20 + 5 घेतलेले होते 63, म्हणजे आपण याच्यामध्ये दोन्ही नोटा केल्या, त्याला डबल करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. डबल जरी केला तर 3 दुने 6 आणि 12 126 नोटा असायला पाहिजे. 126 ऑप्शनमध्ये आहे का, 126 ऑप्शनमध्ये दिसत नाही. मला वाटतं काही प्रिंट मिस्टेक असायला पाहिजे, पण या प्रश्नाचा उत्तर जो आहे, जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर 126च असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आपण क्रॉस चेकिंग करू शकतो. जर आपण म्हणला की 63 ह्या 5च्या नोटा आहेत आणि 63 ह्या 20च्या नोटा आहेत, म्हणजे समान आहेत ना. 63 किती झाले, 126 गुणिला 5 करू, मग गुणिला 5 करू, 5 × 30 आणि 5 × 15 म्हणजे किती, तर 315 रुपये झाले कोणाचे, 5-5च्या नोटाचे. आणि 20च्या नोटाचे आपण 20 0 20 3 दुने 6 12 किती झाले, 1260. जर आपण याला ऍड केला तर 1260 आणि 315 तर 5 7 5 15, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. जर आपण 63 नोटा जरी पकडल्या कुणाच्या 5च्या तर 315 रुपये होतात आणि 63 नोटा 20च्या पकडल्या तर 1260 होतात. यांची बेरीज केला तर 1575 येते, म्हणजे आपला उत्तर बरोबर आहे विद्यार्थ्यांना. आपण त्याच्या क्रॉस चेकिंग करून पाहिलेली आहे. पण ऑप्शनमध्ये तुम्हाला 126 नोटा दिसत नाही, बघू म्हणजे ऑप्शन काही चुकीचे असतील. चला, त्यानंतरचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. चला वेळ न घालवता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे आलेले आहोत. काय म्हटलंय, असं राहू शकते, थोड्या प्रिंट मिस्टेक वगैरे राहू शकतात, ठीक आहे. तर ते जे तुमचा पेपर घेणारी समिती आहे ती त्याच्यावर तुम्हाला मार्क देऊ शकते, ठीक आहे. चला, त्यानंतर तो त्यांचा अधिकार आहे, ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो बघा काय नंतरचा प्रश्न, खालील संख्येची सरासरी किती, खालील संख्येची सरासरी किती. आता सरासरी काढायची आहे बघा, सरासरी काढायची आहे बघा. मी सरासरी काढायची आहे, सरासरी काढू. मग सरासरी करायची आपल्याला, आपण काय पकडू याची सरासरी. मी म्हटलो की सरासरी किती आहे, सरासरी मी पकडतो सरासरी बरोबर किती पकडतो,
तर सरासरी मी 70 पकडली. किती पकडली? 70 पकडली. मग आपल्याला कसं आहे, मी सरासरी काढतो बघा. सरासरी आपण किती पकडली? 70 पकडली. चला आता 70 पकडली. मग हे 70 पेक्षा किती जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो? 6 जास्त आहे. ठीक आहे. हे किती कमी आहेत 70 पेक्षा? तर 70 पेक्षा 22 कमी आहे. किती कमी आहे? 22 कमी आहे. बरोबर ना? 22 आणि 48 आणि 250 22 कमी आहे. हे किती जास्त आहे? तर हे 14 जास्त आहे. हे किती कमी आहे? तर -4 आहे. हे 0 आणि किती? -6 कमी आहे. ठीक आहे. चला आता आपल्याला करायचं आहे, जो आपण 70 सोबत त्याचा कंपॅरिझन केलेला आहे त्या सर्वांची बेरीज करून घ्या. बेरीज करताना आपण काय करायचं? पूर्ण बेरीज करायचं नाही बघा. 6 प्लसचे कटले, 6 मायनसचे, 6 प्लसचे कटलेले आहेत. चला त्यानंतर बघा हे मायनसचे किती आहेत? हे मायनसचे किती आहेत बघा? मायनसचे 22 आणि हे मायनसचे किती झाले? मायनसचे 22 आणि हे मायनसचे 26. मायनसचे 26 प्लस 14 म्हणजे किती राहतील विद्यार्थी मित्रांनो? तर मायनसचे 12 राहील. किती राहिले? मायनसचे 12 उरले. बरोबर ना? यांची बेरीज करून घेतली. आता मायनसचे 12 उरले हे आपल्याला काय करायचं आहे? 1 2 3 4 5 6 संख्येमध्ये वाटायचे आहेत. मग भागीला किती करणार आपण? 6 करणार. म्हणजे याचा आन्सर येईल -2. जो -2 आलेला आहे आपण किती पकडले होते सरासरी? किती पकडले होते? 70. त्याच्यामध्ये मायनस करून घ्या. -2 करा म्हणजे 68 आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर बी. अशा प्रकारे आपण सरासरी काढू शकतो कंपॅरिझन मेथडने. चला त्याच्यानंतर बघा बेरीज वजाबाकी करायची नाही, कंपॅरिझन करायचं. चला त्यानंतर बघा एका संख्येला 4 ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होते तर संख्या कोणती? 21 ने कमी म्हणजे हे जे ऑप्शन आहेत, ऑप्शन शिवाय पर्याय नाही. ऑप्शन मध्ये लागेल बघा. आता 40 ने 4 ने भाग दिला, आपण याला 4 ने भाग दिला तर किती वेळा जाते? 10 वेळा. बरोबर बघा. मग हे किती कमी झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो? 30 कमी झाले आहे. याला जरी 4 ने भाग दिला तर 4 8 32. 4 8 32 किती कमी झाली? 24 ने कमी झाली. त्यानंतर 4 ने भाग दिला, 4 7 28 21 ने कमी झाली. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर कोणता काय असेल? सी असेल. ठीक आहे. हा अशा प्रकारचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीमध्ये खूप काठीण्य पातळी पण नसते. तुम्ही जर चांगल्याने जर त्याचा अभ्यास केले चांगले तर तुम्ही खरंच वर्दी मिळवू शकता. ठीक आहे. चला आणि मॅथ रिजनिंगचे तुम्हाला हे खूप बोनस मार्क असतात. मॅथ रिजनिंगमध्ये तुम्ही आउट ऑफ होऊ शकता. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा प्रश्न आहे. ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे तर बी या व्यक्तीचे उत्पन्न याच्यापेक्षा किती जास्त आहे? हा पण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो IMP इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कारण आपण जर पाहिला तर प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये या टाईपचा प्रश्न तुम्हाला दिसत आहे. बघा तुम्हाला जर समोरच्या भरतीची तयारी करायची आहे तर मागच्या भरतीमध्ये काय काय कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, काय काय प्रश्न जास्त प्रमाणात आलेले आहेत ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणून मागच्या वेळेस काय पेपर होता, काय पॅटर्न होता पेपरचा, काय लेवल होती हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे तयारी करताना. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा काय आहे ए आणि बी. बघा ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा कोणापेक्षा म्हणलाय? बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा. मग 100 कोणाला पकडायचं विद्यार्थी मित्रांनो? बी ला पकडायचं आहे. बी चे किती? 100 जरी असेल तर किती आहे का म्हणते? ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीचे 50% कमी आहे म्हणते. म्हणजे 50% 100 असेल तर किती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? 50 असायला पाहिजे. नंतरचा प्रश्न आहे बी चे उत्पन्न याच्यापेक्षा किती कमी आहे? मग हे झाले ए चे जास्त आहे. ठीक आहे. मग ए ची किती आहे? 50. त्यापेक्षा किती जास्त आहे? 50. गुणिला किती करा? 100. 50 कॅन्सल. 100% जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे. चला आपण प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. त्याच्यानंतर बघू विद्यार्थी मित्रांनो. चला हा बघा काय आहे. एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 या दराने विक्री करतो तर किती टक्के नफा झाला? किती टक्के नफा झाला असा प्रश्न आहे. बघा एकदम साधी आणि सोपी एकदम झकास तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. झकास बघा कशी झकास. काय करायचं बघा. 10 रुपयाला किती घेतले त्यानं? तर 5 घेतलं. किती घेतलाय? 10 रुपयाला 5 घेतलेला आहे. आणि 15 रुपयाला किती विकला आहे? 15 रुपयाला किती विकला आहे? तर 6 विकलेला आहे. ठीक आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? जे वस्तू आहे तिला सारखी करा. वस्तू आहे तिला सारखं करा. आता वस्तूला सारखं करायचं आहे आपल्याला काय करणार? तर इथं 6चा गुणाकार केला आणि इथं 5चा गुणाकार केला. मग वस्तू सारख्या झाल्या 30 आणि हे 30. ठीक आहे. समजून घ्या. एकदम झकास ट्रिक आहे. समजा आता मला सांगा मग याच्यासोबत 6चा गुणाकार केल्या मग याच्यासोबतही 6चा गुणाकार करा. हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 60. किती झाले? 60. ठीक आहे. त्यानंतर याच्यासोबत 5चा गुणाकार केला मग याच्यासोबत 5चा करा. हे किती झाले? 75. ठीक आहे. आता बघा आन्सर येणार आहे काय? तर 60 रुपयाला किती घेतले? 30. आणि 75 रुपयाला किती विकले? किती विकले? तर 30. मग 60 रुपयाला 30 घेतले आणि आधीची विसरून जा. हे 10 5 विसरून जा. आता आपण नवीन इक्वेशन तयार केलेली आहे. 60 रुपयाला 30 घेतले आणि 75 रुपयाला 30 विकले तर नफा झाला की तोटा? तर नफा झालेला विद्यार्थी मित्रांनो काय? तर 60 रुपयावर 15 रुपये नफा झालेला आहे
गुणिला 100, 15 × 15, 15 × 60, 4 × 4 आणि 25 × 100, 25% नफा झाला. अशा प्रकारे तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढू शकता. एकदम झकास आहे. ठीक आहे, समजून घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न हे प्रश्न मला वाटते प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिपीट होऊन राहिलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, बघा 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर किती आहे बघा. हे प्रश्न सोडतो मी इथे सोडतो थोडे जागे. 60 लिटर आहे. 60 लिटर दूध आणि पाण्याचा गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे. 3:1 आहे. 3:1 आहे. आणि किती लिटर आहे? 60 लिटर. मग आपण याला दूध आणि पाणी करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. दूध आणि पाणी काढू शकतो. म्हणजे हा दूध आणि हा पाणी आहे. हा काय? दूध आणि पाणी आहे. ठीक आहे, चला. तर दूध आणि पाणी आहे आणि 60 लिटर. आता मला सांगा 4:1 म्हणजे 60. 4:1 म्हणजे 6. तर 1:1 म्हणजे किती होईल? 15. बरोबर. अरे 4:1 म्हणजे 60. मग 60 भागिले तुम्ही किती करा? 4 म्हणजे 15 × 60. मग 1:1 म्हणजे किती? 15. मग 3:1 म्हणजे किती व्हायला पाहिजे मित्रांनो? 45. आणि 1:1 म्हणजे 15. त्याला का दोन्ही मिळून 60 झाला. आपण दूध आणि कोणाचा? तर दूध आणि पाण्याचा त्याच्यामधला कोणते किती आहे ते काढून घेतला. ठीक आहे. आता आपल्याला म्हटलंय की त्याच्यामध्ये काय म्हटलंय आहे तर म्हणजे किती पाणी टाकला म्हणजे तो गुणोत्तर 2:1 होईल असं म्हणायचं आहे. मग किती पाणी टाकला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? पाणी टाकायचं आहे x. किती पाणी टाकाल म्हणजे काय होईल म्हणते? रेशो 2:1 होईल. 2:1 होईल असं होईल म्हणते. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, आपण पाणी कमी किंवा जास्त केलेलं आहे म्हणजे पाणी टाकलेलं आहे. दुधामध्ये काही आपण केलेलं आहे का? दुधाला काही छेडछाड केला आहे का? नाही. दूध आधी पण तेवढाच होता, आता पण तेवढाच आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आधी 45 लिटर दूध होता, मग नंतरही 45 लिटर दूध असायला पाहिजे की नाही? बरोबर ना? 45. आणि ह्या 45 लिटरसाठी किती रेशो दिलेला आहे? 2. म्हणजे ह्या 45 ची किंमत किती आहे? 2 आहे. मग या 1 ची किती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे 45 चे अर्धे किती? तर 22.5 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 22.5 असायला पाहिजे. याचा अर्थ नंतर दूध किती असायला पाहिजे? 45 लिटर आणि पाणी किती असायला पाहिजे? तर 22.5 लिटर असायला पाहिजे. पण दूध आधी किती होता? 15 लिटर. आता किती झाला? 22.5 लिटर. म्हणजे आपल्याला म्हटलंय की हे एक्स्ट्रा आहे, हे किती टाकलेलं आहे? तर 22 लिटरसाठी आपण 7.5 तुम्ही प्लस करणार आहात. याचा अर्थ तुम्ही किती तुम्हाला किती टाकायचं आहे? तर 7.5 टाकायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे 7.5 लिटर. ठीक आहे. चला या पण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या प्रश्नाकडे वळूया. आणि बघा आता हे रिजनिंगचे प्रश्न आहेत सगळे अल्फाबेट सिरीज आहे. ठीक आहे. नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज याच्याकडे प्रश्न आहेत. तुम्हाला नंबर पाठ पाहिजे. तुम्हाला A to Z पर्यंत अपोजिट नंबर आणि त्या सगळ्या 26च्या 26 अल्फाबेटचे नंबर पाठ पाहिजे. फास्टमध्ये आन्सर येतील. बघा विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे इथं आपण बघूया. चला तर काय झालेलं आहे बघा. काय झालेलं आहे? हा F म्हणजे 6, 7, 9 आणि हा काय आहे तर 11 आहे. काय झालेलं बघा मायनस काय झालेलं आहे? -3 झालेलं आहे. -3 अशा प्रकारे केलेलं आहे. म्हणजे 3 मायनस केलेला आहे. त्यांच्या नंबरमध्ये 3 मायनस केला आहे. मग हा किती आहे? 8, 10, 4, 5. म्हणजे 3 मायनस जर केला तर 5 यायला पाहिजे. यातून 3 मायनस केला तर 7 यायला पाहिजे. याच्यातून 3 मायनस केला तर 1 यायला पाहिजे. याच्यातून 3 मायनस केला 2 यायला पाहिजे. म्हणजे 5, 7, 1, 2 कुठे दिसत तुम्हाला? 5, 7, 1, 2 5, 7, 1, 2. विद्यार्थी मित्रांनो 5, 7, 1, 2 तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. ऑप्शन नंबर A 5, 7, 1, 2 अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नोकरी देणारे विद्यार्थी मित्रांनो. चला बघा त्यानंतर दिलेला आहे की हा एवढा मोठा शब्द दिला आहे 1 किलोमीटर आणि त्याचा दिला आहे 1 किलोमीटर असा जरी असेल तर याच्यासाठी काय असेल तर पाहू विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर अपोजिट नंबर पाठ असेल बघा हायस्कूल, HS, फ्ल्यू, मग करीना कपूर, ठीक आहे, इव्हिनिंग, इंडियन रेल्वे हा दिले काय हे सगळे अपोजिट नंबर आहेत. कोणाचे? अपोजिट नंबर आहेत. मग हे पण अपोजिट होणार असतील. मग बीचा दारूवाला, इंडियन रेल्वे, हायस्कूल, GST, फ्ल्यू, इंडियन रेल्वे, बॉय, A to Z, मॅन, पॉक्स आणि इव्हिनिंग. तर बघा हा त्याचा आन्सर यायला पाहिजे. WRHG कुठे आहे? WRHG WR पाहिजे. हा WH आहे. WR हे 3 आहे. WRHG येते. इथे WRH आहे. इथे WRHG पाहिजे. हा दिला. ठीक आहे. चला त्यानंतर भाऊ WRHGF IYZM हा प्रश्न काय असेल? ऑप्शन नंबर A अपोजिट नंबर आहे. काय आहे? अपोजिट त्यांचे विरुद्ध नंबर दिलेले आहेत. विरुद्धी अल्फाबेट दिलेले आहेत. या पण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण सांगतो त्या प्रश्नाकडे वळूया. आता बघा हे 3च्या 3 काय आहे? 3 गलाचा प्रश्न आहे आणि नंबर सिरीजचे प्रश्न आहेत. काय आहे आपण पाहूया. 2 दिले आपण काय आहे? 1 +2 झालेला आहे. +2 झालेला आहे. +2 झालेला आहे. +2 13 आणि 2 15 व्हायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो 15 व्हायला पाहिजे. 15 वाले ऑप्शन किती आहे? 15 वाले ऑप्शन पहिला म्हणजे हाय गेला तसा हाय गेला हा आन्सर असायला पाहिजे पण पुन्हा करायचा.
साइन 2 12, 12 3 साइन 3 18, 7 24, 6 32, 6 36, 36 यायला पाहिजे 15 36. ऑप्शन नंबर काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे. चला, तो पण प्रश्न आपला सुटलेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. 8 साठी किती दिलाय? तर 8 साठी 67 दिलाय. तर 12 साठी किती? आता 8 साठी 67 दिलाय. 8च्या पडामध्ये 67 येत नाही विद्यार्थी मित्रांनो. मग काय असेल तर बघा, हा झालेला आहे 8चा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर किती? 64. 8चा स्क्वेअर 64. 8चा स्क्वेअर किती? 64 प्लस किती केलेला आहे? प्लस 3 केलेला आहे आणि किती झाले? 67 झाले. मग आपण पाहू त्याच्या तो 12 लागू होत आहे का बघा. मग 12चा स्क्वेअर किती विद्यार्थी मित्रांनो? 12चा 144 प्लस त्याच्यामध्ये 3 केला तर 147 ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचा ऑप्शन काय असेल? ऑप्शन नंबर 3 हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर असायला पाहिजे. आता बघा हा आहे 50. 5 साठी किती दिलेला आहे? 5 साठी 50 दिलाय. 6 साठी किती? तर आपण 5 गुणिले 10 गेलं तर 50 होते, पण 6 गुणिले 10 गेलं तर 60 ऑप्शन मध्ये आहे नाही. मग काय असेल विद्यार्थी मित्रांनो बघू. हा असं होऊ शकते 5चा स्क्वेअर किती? 25 गुणिले 2 जरी केला तर 50 होते विद्यार्थी मित्रांनो. बरोबर, ठीक आहे. मग आपण 6चा स्क्वेअर करून पाहू. 6चा स्क्वेअर किती? 6चा स्क्वेअर 36. 6चा स्क्वेअर 36 गुणिले किती करू आपण? गुणिले 2 करू. गुणिले किती? 2 म्हणजे 72. 72 ऑप्शन मध्ये आहे का विद्यार्थी मित्रांनो? 72 ऑप्शन मध्ये आहे. अशा प्रकारे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहे. हे तुम्हाला वर्दी देणारे प्रश्न आहेत. ठीक आहे. यानंतर 9000 पदांची भरती निघणार आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त निघू शकते. ठीक आहे. तर तुम्हाला समोरच्या भरतीमध्ये या प्रश्नांचा या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न हा चला टेबल नंबर सिरीजचे प्रश्न आहे. नंबर ह्याचे आहे पझल्स आहे. ठीक आहे. चला पाहू काय काय आहे. काय प्रश्न आहे बघा. इथे 36 आहे, इथे 4 आहे, इथे 8 आहे, इथे 49 आहे, इथे 9 आहे, इथे 10 आहे, इथे 64 आहे, इथं काय आहे? 4 आहे, इथं. जर आपण इथे बेरीज उजावणी केला तर होणार नाही. हा आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सगळे जे आहेत वरचेवाले ह्या लाईनीतले सगळे स्क्वेअर दिसत आहेत, या लाईनचे पण स्क्वेअर दिसत आहेत. ठीक आहे. बघूया. जर आपण याचा स्क्वेअर किती आहे? 6, याचा स्क्वेअर किती आहे? 2. दोघांची जर बेरीज केला तर 8 होते विद्यार्थी मित्रांनो. हा आता दुसऱ्या दोन्ही चौकटीमध्ये ते लागू होते का ते आपल्याला पाहावं लागेल. नुसत्या एका चौकटीमध्ये लागू होणार म्हणजे तो प्रश्नाचं उत्तर काढायला नागला. सगळे एकत्र ते सेम गोष्ट लागू व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण तो प्रश्नाचं उत्तर करेक्ट समजूया. ठीक आहे. मग याचा किती? तर याचा स्क्वेअर आहे 7 आणि याचा आहे 3. मग दोघांची बेरीज केला 10 होते. बरोबर. म्हणजे इथं आपण त्याला चेक केला, इथं इम्प्लिमेंट केलं तर दोन्ही सारखं आहे, म्हणजे समोरचा पण तसा असायला पाहिजे. याचा अर्थ याचा स्क्वेअर किती? 8 आणि याचा 2. म्हणजे दोघांची बेरीज केला तर प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तुमचा 10 यायला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर किती? 10 यायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी तुमचा उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. आता हा प्रश्न बघूया. काय दिलाय? त्याच्या राऊंडच्या भोवताल त्याला काय दिलाय? हा 288 किती आहे? 282. हा किती आहे? तर 3 8 6 आहे. ठीक आहे. आणि हा 2 2 7 आहे. इथं आपल्याला करायचं आहे. बघा इथं काय 5 8 5 8 12 आणि 7 आहे. आता एवढी मोठी संख्या आहे, त्यांचा गुणाकार केला तर होणार नाही. मला वाटते स्क्वेअर आहे. चला मग करून घेऊ. तर 12चा स्क्वेअर किती? 144. 7चा 49, 8चा 64, 5चा 25 बेरीज करू. ठीक आहे सर. 5 4 9 9 9 18 18 2 18 2 22 2 8 2 4 10 10 18 8 8 1 282 282 आहे. म्हणजे आपण जो लॉजिक लावलेला होता तो बरोबर होता की यांचं काय केलं आहे? जे बाहेरचे अंक आहे त्यांचा स्क्वेअर केलेला आहे आणि त्याची पूर्ण बेरीज केलेली आहे. आता इथं आपण लावलेला आहे तोच इथं लागू होते का ते पण पाहावं लागेल, अन्यथा तो प्रश्न आपला चुकीचा ठरेल. ठीक आहे. मग लागू होते का बघूया. 13चा स्क्वेअर किती आहे? तर 169. 9चा स्क्वेअर 81. ठीक आहे. 6चा 36 आणि 10चा 100. याची बेरीज करून घेऊ. 6 आणि 10 1606 हाचा 1. ठीक आहे. 8 आणि 8 4 12 6 18 18 8 हाचा 1 3. झालेला आहे. लागू झालेला आहे. बघा मग याचा अर्थ आपल्याला कळला किती? 11चा स्क्वेअर किती? तर 121. 10चा 100, 7चा 49 आणि 12चा 144. आपण बेरीज करू. 1404 हाचा 1 8 9 9 2 11 1 हाचा 1 4 1 4 ऑप्शन मध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 1 4 आहे ऑप्शन मध्ये आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पण आपण काढलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे? विधान सर्व खुर्च्या टेबल आहेत, सर्व टेबल टीव्ही आहेत आणि अनुमान दिलेला आहे. ठीक आहे. विधान आणि अनुमान दिलं आहे आणि त्यांचं हे काय दिलं आहे तर आन्सर दिलेले आहे. बघा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपण काढून घेऊ. सर्व म्हटलं काय? सर्व खुर्च्या म्हणजे 150. सर्व खुर्च्या टेबल 100. खुर्च्या किती? टेबल खुर्च्याला 100 पकडू, टेबलला सर्व म्हणला तर 150. सर्व म्हणला तर 150. मग सर्व म्हणलं तर 150 150 लिहून घेतलेला आहे. आता अनुमान म्हणजे आपण लिहू सर्व टीव्ही. सर्व म्हणजे 150. ठीक आहे. आणि काही म्हणलं तर 50 50. काही म्हणलं तर 50 50. चला आता काय होते विद्यार्थी मित्रांनो? 100 50 50 50. ठीक आहे. चला आता आपण त्याचा फॉर्म घेऊ. हा तिसरा आहे. सर्व म्हणला तर 100 50. ठीक आहे. काही म्हणला तर 50 आणि 50. चला लिहून घेतला. आता बघा असं आहे की 100चा 100 होते. जर अनुमान
विधानामध्ये 100 असेल तर अनुमान 100 होते. ठीक आहे. विधानामध्ये 50 असेल तर 50चा 50 होते. विधानामध्ये 100 असेल तर 100चा 50 होते. पण विधानामध्ये 50 असेल तर 50चा 100 होत नाही. याचा अर्थ तुमच्याकडे 50 रुपये आहेत तर तुम्ही 100 रुपये खर्च कराल का? नाही. तुमच्याकडे 100 रुपये तर 100 खर्च करू शकता, म्हणजे बरोबर आहे. तुमच्याकडे 50 रुपये तर 50 खर्च करू शकता, बरोबर आहे. तुमच्याकडे 100 रुपये आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये 50 खर्च करू शकता. पण तुमच्याकडे 50 रुपये असतील तर तुम्ही त्याचे 100 कसे खर्च करणार? तुमच्याकडे म्हणजे तो लागू होणार नाही. अशा प्रकारे प्रश्न सोडवायचे आहे. बघा आता विधानामध्ये बघा खुर्ची. आता आता अनुमान पाहू. टीव्ही किती आहे? इथं 100. इथं टीव्ही किती आहे? 100. इथं टीव्ही किती आहे? 50. मग 50चा 100 होईल का? नाही. म्हणजे तुमच्या प्रश्नाचा उत्तर हा पहिला अनुमान तुमचा चुकीचा आहे. अरे एक मिनिट, टीव्ही इथं 50, इथे 50 आहे टीव्ही. ठीक आहे. चला इथं टीव्ही 50 आहे, टीव्ही 50. चला बघू. त्यानंतर बघा हा पहिला तुमचा चुकीचा आहे. त्यानंतर काही मग इथं काय बघा, अरे टीव्ही 50 आणि टेबल 50. ठीक आहे. चलो आता इथं म्हटलेलं आहे बघा विद्यार्थ्यांना समजून घ्या. आता बघा इथं म्हटलंय टीव्ही 50 आहे, टेबल 50 आहे. टीव्ही कुठे गेली? टीव्ही 50 आहे आणि टेबल 100 आहे. मग 100चा 50 होते आणि 50चा 50 होते. म्हणजे हा प्रश्न तुमचा बरोबर आहे. तुमचा हा विधान आहे, हा तुमचा अनुमान बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सर्व टेबल खुर्ची आहे. ठीक आहे. टेबलसाठी काय आहे? टेबल 100 खुर्ची 50. टेबल 100 खुर्ची 50. टेबल 100. ठीक आहे. टेबल 100 आणि खुर्ची 50. ठीक आहे. ओके. इथं याला बघणार गेला खुर्ची किती आहे? 100. 100चे 50 होते का? होते. टेबल किती आहे? 50. 50चे 100 होते का? नाही. 50चे 100 होणार नाही. आता सांगितलं मी तुम्हाला 50चे 100 होणार नाही. त्यानंतर बघा इथं आहे टीव्ही किती आहे? 50. टीव्ही 50चा 50 होते का? होते. खुर्ची किती आहे? खुर्ची आहे 100. 100चा 50 होते का? होते. म्हणजे हा तुमचा बरोबर आहे. याचा अर्थ तुमचा अनुमान दुसरा आणि चौथा लागू होईल. कोणता आहे? दुसरा आणि चौथा ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, आहे ऑप्शन नंबर डी. दुसरा आणि चौथा लागू होईल. चला अशा प्रकारे 100-50 या मेथडने तुम्ही सिलोलॉजम हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने करता येईल. चला त्यानंतर बघा एका टुर्नामेंटमध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो तर एकूण किती सामने होतील? बघा हा प्रश्न आहे तुम्हाला n ब्रॅकेटमध्ये n-1/2 या सूत्राने सांगितलं मला सोडवता येईल. म्हणजे बघा n किती आहे? 8. n-2 म्हणजे 7/2. 7 8 56. 56/2 म्हणजे किती? 28 सामने होती. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी तुमच्या प्रश्नाचा उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. हा प्रश्न आहे बघा काय आहे? या महिन्याची 15 तारीख. किती तारीख? 15. बघा या महिन्याची 15 तारीख आहे. 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आहे. म्हणजे याचा अर्थ रविवारचा अगोदरचा दिवस होता शनिवार. म्हणजे असं शनिवार आणि रविवार. ठीक आहे. या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली म्हणजे शनिवारी आली, बरोबर आहे. आली तर त्या महिन्याच्या 4 तारखेला कोणता दिवस असेल? मग बघा विद्यार्थी मित्रांनो 15 तारखेला जरी शनिवार असेल तर 15 - 7 किती? 15 - 7 8. 8 तारखेला पण शनिवार असायला पाहिजे. 8 तारखेला शनिवार असायला पाहिजे ना, कारण की 7-7 दिवसांनी तोच दिवस येतो, बरोबर. मग पुन्हा याच्यामध्ये जर 7 मायनस केला आपण तर 1 तारखेला काय असायला पाहिजे? शनिवार. 1 तारखेला काय असायला पाहिजे? शनिवार. पण आपल्याला म्हणा 4 तारखेला. मग शनिवार नंतर कोणता आहे? 2 तारखेला रविवार. 3 तारखेला सोमवार. 4 तारखेला मंगळवार असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर काय असेल? सी मंगळवार. ओके. चला त्यानंतरचा प्रश्न पाहूया. हा आता बघा के नंतर काय +2 झालेला आहे, +2 झालेला आहे. ठीक आहे. मग +2 झालेला आहे. मग क्यू किती आहे? 17. 17 नंतर काय या पाहिजे? 19. आणि 19चा कोणता आहे? एसटी में 19-20 होते. एसटी 19-20. एसटी 19-20 म्हणजे एसटीचा 19चा काय? एस यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा हा +2 होत आहे. +2 टी नंतर युव्ही 21-22 म्हणजे युव्ही 21-22. एसव्ही कुठे आहे? एसव्ही. ठीक आहे. अशा प्रकारे या आपण प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. आता म्हटलंय विसंगत घटक ओळखा. विसंगत म्हणजे हे जे 4 आहे याच्यापैकी कोणता तरी वेगळा आहे. तर काय वेगळं विद्यार्थी मित्रांनो बघा, मीटर हे लांबी मोजण्यासाठी आहे. यार्ड हे लांबी मोजण्यासाठी आहे. एकर हे एखाद्या शेतीचं क्षेत्रफळ, एखाद्या शेतीचा क्षेत्रफळ एरिया मोजण्यासाठी आहे. आणि फर्लांग आपण एरिया म्हणजे लांबी मोजण्यासाठी आहे. याचा अर्थ हा वेगळा आहे एकर. ठीक आहे. हे सगळे लांबी मोजण्याचे एकक आहे आणि हा एखाद्या एरिया मोजण्याचा एकक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा बघा डायरेक्शन दिशा या चॅप्टरमधील प्रश्न आहे. सोडून घेऊ. त्यामुळे रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला गेला. किती? बघा पूर्वेला गेला. किती गेला? पूर्वेला गेला 18 किलोमीटर चालला. तिथून उजवीकडे म्हणजे कोणाकडे विद्यार्थी इकडे वळेल. उजवीकडे वळून किती गेला? 3 गेला. किती गेला? 3 गेला. पुन्हा उजवीकडे वळला. उजवीकडे कोणाकडे विद्यार्थ्यांनो? इकडे 6. किती गेला? 6 किलोमीटर गेला. आणि शेवटी डावीकडे 6 किलोमीटर गेला. शेवटी डावीकडे म्हणजे कोणाकडे? डावीकडे म्हणतात तर विद्यार्थ्यांकडून इकडे वळून किती गेला? 6 किलोमीटर गेला.
तर तो घरापासून किती अंतरावर आहे, तर तो घरापासून किती अंतरावर आहे असा प्रश्न आहे. तर आता आपला हा एरिया करायचा आहे. ठीक आहे असा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जर 3 असेल तर हाही 3 असायला पाहिजे, म्हणजे हा 3. आपण टोटल किती असेल 9 असेल. मग हा टोटल 12 आहे, हा टोटल 18 आहे. हा जर 6 असेल तर हाही 6 असायला पाहिजे, म्हणजे हा 12 असायला पाहिजे. म्हणजे आपण जरी म्हटला तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार होईल विद्यार्थी मित्रांनो, आणि राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. चला मग आपल्याला करायचं आहे बघा, इथून हा जो एरिया आहे, अरे एक मिनिट काय झालं हा 1 मिनिट बघा, 1 मिनिट. हा जो एरिया हा वाला, त्या एरियाचा आपल्याला काढायचा आहे, हा कर्ण काढायचा आहे. मग कर्ण एक तुम्हाला माहिती आहे, कर्ण जर काढायचं असेल तर दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज करतो आपण बघा. मग 12चा स्क्वेअर किती, 12चा स्क्वेअर 144 आहे, प्लस 9चा स्क्वेअर किती 81, दोघांची बेरीज केला तर 225, आणि आपण स्क्वेअर आहे 15चा, म्हणजे आन्सर काय असेल तुमचा तर 15 असेल. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर मला काढायचं आहे. ठीक आहे. मग आता म्हटलं इथं मायनस म्हणजे भागीला, म्हणजे इथे आपण भागाकार करू, मायनस म्हणजे भागीला. इथं सुरू आपण. ठीक आहे. त्यामुळे प्लस म्हणजे गुणिला, इथं आपण गुणाकार करू, इथं आपण गुणाकार करू. प्लस म्हणजे गुणिला, भागाकार म्हणजे बेरीज, भागाकार म्हणजे बेरीज केली. त्यानंतर आहे गुणाकार म्हणजे वजा, इथंच आपण सोडवलेला. आता बदलून घेतला, आपण बदलावा लागेल. आपल्याला प्रश्न तसा दिलाय, बदलल्याशिवाय पर्याय नाही, बदलावाच लागेल आपल्याला. चला आता आपण करून घेऊ. आता बॉडमास रूलनुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्यात पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, ब्रॅकेट आहे नाही, त्यानंतर ऑफ सॉल्व्ह करणार, ऑफ नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर डिव्हिजन सॉल्व्ह केला तुम्ही तर 21 त्रिक 63 दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय सोडवणार आहोत, आपण सोडवणार गुणाकार जर सोडवले तुम्ही तर बघा 9 लिहून घेऊ, तुम्हाला छोटासा लिहून घेऊ 75 प्लस 17. ठीक आहे. मायनस त्याचा गुणाकार करणार, 3 7 21 3 9 27 7 3 9 27 7 2 3 2 6 6 2 8 87. चला आता 75 प्लस 17 मायनस 87. मग 75 प्लस 17 7 9 5 12 2 हातचा 1 किती झाले तर 92 मायनस 87. 92 मायनस 87 म्हणजे किती तर 5. किती 5 एक ऑप्शन मध्ये आहे, 5 आहे. ऑप्शन नंबर ए. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, ए 5. ऑप्शन नंबर ए 5. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, हा एक प्रश्न. मेघाचे वय रिताच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. 2 ने जास्त आहे. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे, तर कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 असेल तर रिताचे वय किती. आता बघा सोडू आपण, इक्वेशन तयार करतो. थोडासा 1 मिनिट याला थोडं लहान करतो विद्यार्थी मित्रांनो, दिसतं की तुम्हाला. ओके. जागा पाहिजे आपल्याला, जागा अपुरी आहे थोडीशी, आपला हा ग्राउंड लहान आहे. ठीक आहे. चला खेळण्यासाठी. चला तर बघा आता काय करणार बघा, मेघाचे वय रिताच्या वयाच्या 2 पेक्षा जास्त आहे. कल्पनाचे वय मेघाचे, आता आपल्याला म्हणलंय कोणाचे वय काढायचे, चला रिताचे वय काढायचे. मेघाचे वय रिताच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा किती आहे, दुप्पटीपेक्षा 2 जास्त. मग मेघाचे वय आपण रिताचे बोलू, रिताचे एक्स पकडले, रिताचा वय काय असेल एक्स असेल. ठीक आहे. मग रिताचा एक्स, रिता 1 मिनिट थोडासा इथे करतो. रिताचे वय किती आहे, पण सावकाश समजून घेतो विद्यार्थी मित्रांनो. एक नवीन ज्याने आता एकदम सुरुवात केलेली असेल त्याही विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे आपण सावकाश आणि एकदम हळूवार तुम्हाला समजेल अशा प्रकारे सांगत आहोत. ठीक आहे. चला ओके. चला विद्यार्थी मित्रांनो रिताचे वय किती एक्स पकडला आपण. मग मेघाचे वय रिताच्या वयाच्या दुप्पट, म्हणजे दुप्पट म्हणलं तर मेघा दुप्पट म्हणला तर 2x होईल बरोबर. प्लस किती पुन्हा 2 जास्त, अरे दुप्पटीपेक्षा 2 जास्त म्हणजे प्लस 2. ठीक आहे. मग काय म्हणताय कल्पनाचे वय मेघाच्या वयाचे, कल्पनाचे वय कल्पना कोणता कल्पना. ठीक आहे. समजून घ्या. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे, म्हणजे 2x प्लस 5 आणि 2 म्हणजे 7. 2 आधीच होते प्लस 5 करा म्हणजे याची काय होईल 2x प्लस 7 व्हायला पाहिजे. ठीक आहे. पण 2x 7 कशा 5 याच्यापेक्षा पुन्हा 5 जास्त. ओके. चला मग आता म्हटलंय की कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 वर्ष होईल तर रिताचे वय किती. चला आता कल्पनाचे वय 5 वर्षानंतर म्हणजे 2x प्लस 7 प्लस 5 बरोबर 30 होईल. आपण x ची व्हॅल्यू करू. चला मग 2x बरोबर किती झाले तर 12 बरोबर 30. मग 2x बरोबर 12 किती जातील 12 किती जातील. चला 2x अरे 1 मिनिट 2x बरोबर 12 किती गेले म्हणजे मायनस झाले तर किती तर 18 किती राहिले 18. मग x बरोबर किती तर x बरोबर किती तर 9 किती 9 x बरोबर 9. आणि x कुणाची आहे तर x कुणाची आहे x कुणासाठी पकडला रितासाठी, आणि आपल्याला रिताचे वय विचारले म्हणजे रिताचे किती असणार 9 वर्ष असायला पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर थोडासा लांबलचक सांगितलेलं आहे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ठीक आहे. चला काही क्वेश्चन एकदम शॉर्टकटमध्ये येतील, काही लॉंग असतील त्याला तुम्हाला स्पीड पाहिजे. ठीक आहे. चला त्यानंतर म्हटलं आहे 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे. काय करायचं 7 आहेत 7 म्हणजे आपण 7 गोले पाडले 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. चला 7 क्रमवार म्हटलंय हे विषम संख्या म्हटलंय. ठीक आहे.
जर सरासरी म्हटला तर मधातली संख्या, मग आपण जर इथं 17 ठेवला मधामध्ये, बरोबर, मग याच्यानंतर मोठी संख्या काढायला सांगितलं आहे, याच्यानंतर नंतरची कोणती आहे 19, नंतरची कोणती आहे 21, नंतरची कोणती आहे 23, इकडे काय असेल, त्याच्यात असेल 15, 15 नंतर काय असेल 13, त्यानंतर काय असेल 11, 11, 13, 15, 17. मग आता आपल्याला लहान विचारला असता तर आन्सर असता 11, मोठी विचारला म्हणून आपला आन्सर काय आहे 23. ऑप्शन नंबर सी 23 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सुरेशची आई. हा ठीक आहे, नातेसंबंध माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे, काका, मामा, दादा, दादा, दादी, दादी. चला त्याच्यानंतर बघा प्रश्न आहे सुरेशची आई त्याच्या मामाचे एकुलती एक बहीण आहे. आता कळून घेऊ. सुरेशची आई कोण आहे, आई, आणि त्याचा कोण मामा, त्याचा मामा, मामाची कोण आहे एकुलती एक बहीण आहे. बहीण म्हणजे त्याच्या मामाला एकच बहीण आहे आणि ती त्याची आई आहे. ठीक आहे, आई आहे. तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीशी, सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या म्हणजे सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीशी म्हणजे याच्या स्वतःच्या आईची मुलगी, बरोबर ना. सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या, सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या म्हणजे सुरेशचा मामा आणि त्याची बहीण म्हणजे त्याची आई आणि तिची मुलगी आणि बरोबर मुलीच्या मुलाशी आणि तिचा मुलगा मुलाशी सुरेशचे नाते काय, म्हणजे याचा अर्थ सुरेशची आईची मुलगी म्हणजे त्याची बहीण आणि बहिणीचा मुलगा म्हणजे याचा कोण होईल, भाचा होईल. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर काय आहे, ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर भाचा होईल. ठीक आहे, चला आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. नाती संबंध पण तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, चला. हा त्यानंतर आहे एका कुटुंबातील पती आणि पत्नीचे सरासरी वय किती आहे 36 आहे आणि त्यांच्या मुलांच्या वयास तिघांच्या वयाची सरासरी 27 वर्ष आहे. तर मुलाचे वय बघा काय आहे, आधी 2 वर्ष होते, 2 व्यक्ती होते, 36 सरासरी होती, 2 व्यक्ती होती किती होती 36 सरासरी होती. मग 3 व्यक्ती झाले 3 सरासरी किती झाली 27 झाली. चला प्रश्न काढू. याच्यामध्ये फरक कितीचा आहे +1चा, याच्यामध्ये फरक कितीचा आहे, फरक बघा, फरक कितीचा आहे फरक, तर -9चा आहे. कितीचा आहे -9चा आहे. तर काय करायचं बघा, याच्यासोबत याचा गुणाकार करा. ठीक आहे, याच्यासोबत याचा गुणाकार करा आणि दोघांची बेरीज करा. मग 27 × 27 बरोबर, प्लस 2 गुणिले -9 किती, तर -18, मग किती, तर 9 आन्सर झाला पाहिजे. त्या मुलाची वय किती, तर त्या मुलाची वय आहे 9 वर्ष. त्या मुलाची वय किती 9 वर्ष. अशा प्रकारे प्रश्न काढलेला आहे. ना गुणाकारा भागाकार पटकन. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एका घड्याळात सकाळी 8 वाजता एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू होते. हे घड्याळ 24 तासामध्ये 10 मिनिटं पुढे जाते. किती मिनिटं, 24 तासामध्ये 10 मिनिटं पुढे जाते. बरोबर असं म्हणताय. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवते. तर त्यावेळेस घडी किती वाजली असते, खरोखर किती वाजली. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, एक घड्याळ आहे 24 तासामध्ये किती जाते, तर 24 तासामध्ये 10 मिनिट सांगू देत. 24 तासामध्ये 10 मिनिट सांगून जाते. बरोबर, आपल्याला म्हणताय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता, म्हणजे इकडे बघा सकाळचे 8 पासून तर दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 पर्यंत किती झाले 24 तास आणि संध्याकाळचे 8 वाजता किती झाले, तर ती झाले 12 तास. म्हणजे 24 तासामध्ये किती जाते, तर 24 तासामध्ये 10 जाते, तर 12 तासामध्ये किती जाईल, किती 5 जाईल. म्हणजे अशा प्रकारे 15 मिनिट सामोर जायला पाहिजे ना, 15 मिनिट सामोर जायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण म्हणलो की 15 मिनिट सामोर जायला पाहिजे, म्हणजे रिअल जे वाजले असतील, म्हणजे खरोखर जे वाजले असतील त्याच्यापेक्षा 15 मिनिट जास्त वाजले, म्हणजे 15 मिनिट कमी वाजायला पाहिजे पण ते जास्त वाजले असतील. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ 8 वाजायला पाहिजे. किती वाजायला पाहिजे, 8 वाजायला पाहिजे. म्हणजे 8 वाजता 8 जेव्हा वाजले आहेत आपल्याला दाखवत आहे, पण 8 वाजले होते का, नाही, तर 15 मिनिट जास्त झालेले आहे, म्हणजे 15 मिनिट कमी वाजायला पाहिजे. याचा अर्थ काय व्हायला पाहिजे, तर 7 वाजून 25 मिनिटं वाजले, रिअल मध्ये वाजवलं पाहिजे. कारण काय झालेलं आहे 24 तास आणि ते 12 तास असे 36 तासामध्ये 15 मिनिट सामोर गेले आहेत. म्हणजे रिअल मध्ये 8 किती वाजले होते, तर 7 वाजून 45 झाले होते, पण 15 मिनिट सामोर गेली. त्याच्यामुळे आपल्याला काय दाखवत आहे, 8 वाजल्यासारखे दाखवत आहे. ऑप्शन नंबर काय असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर 7.45 असेल. चला आपण प्रश्न उत्तर झालेले. आता बघा तोंडाला काय म्हटलंय, डोकं म्हटलंय, डोक्याला काय म्हटलंय, चेहरा म्हटलाय, चेहऱ्याला काय म्हटलंय, कानाला काय म्हटलंय, लगामाला काय हात म्हटलंय, हाताला कान म्हटलंय. तर कर्णफुलं कशात घालते, तर कर्णफुलं कशामध्ये घालते, कानामध्ये. बरोबर ना, पायामध्ये घालणार का, नाही, कानामध्ये घालणार ना, बरोबर का, ओके. कुणी आहे कसा पायात घालणारा कर्णफुलं असेल तर सांगा, ओके. चला, नाही ना, नाही. मग विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न काय करायचं आहे की जे आपल्याला प्रश्न विचारलाय कर्णफुलं कुठे घालतात, म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. कर्णफुलं कानात घालतात, मग कर्णफुलं कानात घालतात, मग इथं कानाला काय म्हटलं आहे, लगाम. मग आपला आन्सर काय असणार, लगाम. अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न सोबत असेल
तर रिअलमध्ये जी काही गोष्ट आपल्याला म्हटली आहे ते कशाशी संबंधित आहे आणि त्या संबंधित अवयवाला किंवा त्या गोष्टीला काय म्हटलेलं आहे तो आपला आन्सर असेल. म्हणजे कानाला काय म्हटलं आहे तर लगाम म्हटलेलं आहे. असं नाही की आपल्याला विचारलंय असा म्हणतो चेहऱ्याला कान म्हटलंय, चेहऱ्याला कान, कोणाला कान म्हटलंय तो तुमचा आन्सर असणार नाही, कानाला काय म्हटलंय ते तुमचा आन्सर असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही कन्फ्युज व्हाल की बघा चेहऱ्याला कान म्हटलंय आणि आपला आन्सर आहे कान. असं नाही, कानाला काय म्हटलंय तो त्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, चला अशा प्रकारे तुमचा प्रश्न झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, जर 7 व्यक्ती एखादे काम 7 व्यक्ती किती एखादे काम 12 दिवसामध्ये पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट म्हणजे उरला 2 करा, दुप्पट काम, सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त किती व्यक्ती लागतील? मग गुणीला भागीला 8 करा. ठीक आहे, मग 2 4 4 12 7 21 म्हणजे जर तो काम त्याच्या दुप्पट काम करायचं असेल तर 21 व्यक्ती लागतील. आपल्याला किती व्यक्ती होते? 7 व्यक्ती. किती होते? 7. आपल्याला लागत किती आहे? 21. म्हणजे पुन्हा कितीची गरज आहे? तर 14ची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? 14 असायला पाहिजे. अतिरिक्त म्हटलंय, किती म्हटलेला नाही, अतिरिक्त म्हणजे 7 आपल्याकडे ऑलरेडी होते आणि आता 21 लागत आहे म्हणजे पुन्हा कितीची गरज आहे? तर 14ची गरज आहे. 14 तुमचा आन्सर असेल. नाहीतर तुम्ही ऑप्शन नंबर सी असं मारून घ्याल. ठीक आहे, कारण तुमचा उत्तर निघाला 21, तुम्ही ऑप्शन नंबर सी मारा. विद्यार्थी मित्रांनो 1 मार्क जाईल तुमचा, 1 मार्काने तुमची वर्दी जाईल, बरोबर ना? म्हणून तुम्हाला प्रश्न नीट वाचणे आवश्यक आहे. कारण आपण जर पाहिला तर जास्तीत जास्त मुलांचं काय म्हणणं असते की सर सिली मिस्टेक झालेली आहे म्हणून माझे 4 मार्क कमी राहिले, 5 मार्क कमी राहिले, 5 मार्क कमी झाले, बरोबर? आणि त्या 4-5 मार्काने तुमची जर वर्दी जात असेल विद्यार्थी मित्रांनो तर सावकाश तुम्हाला प्रश्न करायला पाहिजे, प्रश्नाचं उत्तर करायला पाहिजे. ठीक आहे, कारण होणार आहे आपल्याला घाईघाईमध्ये आपण असे करणार आहोत. ठीक आहे, तर घाईघाईमध्ये न करता तुम्हाला त्याचा सावकाश प्रश्न वाचून तुम्हाला त्याचे उत्तर करायचं आहे. अतिरिक्त म्हटलेलं आहे, नाहीतर तुम्हाला ऑप्शन असे दिले असतात. ठीक आहे, जो तुमचा आन्सर आहे ते तुम्हाला जसे प्रकारचे ऑप्शन दिले असतात त्याचा आन्सर आहे 14. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ए बी सी यांचे वय अनुक्रमे 32, 36 आणि 46 आहे तर त्याची सरासरी किती? चला सरासरी किती म्हणजे मी पकडलो सरासरी 40 आहे. समजा सरासरी 40 आहे, मग 40 पैकी किती? -8 हा किती आहे? -4 आणि हा किती आहे? +6. चला आपण याची बेरीज करून घे. इथले 6 काढले, इथले 6 कापले तर इथे किती राहिले? तर -2 राहिले. -2 आणि हे किती? 6 झाले. -6 आपल्याला किती मध्ये वाटत आहे? 1 2 3 मध्ये वाटत आहे. 3 मध्ये वाटला तर किती? -3 आन्सर आहे. याच्यामध्ये मायनस करा म्हणजे 36 आन्सर आहे. किती? 36 एक ऑप्शन मध्ये नाही, अरे हा 3 2 3 आहे. 3 -2 यायला पाहिजे. -2 म्हणजे -2 करा 38 आन्सर आहे. किती? 38 ऑप्शन मध्ये का आहे? ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे, कंपॅरिझन मेथड. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, चला 100. काय म्हटलंय? एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12% बचत करतो जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती? हा प्रश्न बघा. आपल्याला काय करायचं आहे? 100% त्याचा काय असेल? उत्पन्न असेल. ठीक आहे, मग त्याच्यापैकी त्याने 12% उर्वरित ठेवले आणि तर 12% उर्वरित ठेवले याचा अर्थ 88% त्याने काय केलं असेल? 88% त्याला खर्च केले असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो या 88% किती दिलेले आहे आपल्याला? 19,360 रुपये म्हणजे खर्च केलेला आहे 88% आणि 88% ची किंमत दिली आपल्याला दिली आहे तर 19,360. आपल्याला म्हटलं आहे मासिक उत्पन्न किती म्हणजे 100% ची किंमत करा. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो तिरपा गुणा करतो. काय करू? तिरपा 960 भागिले 100 गुणिला 88. चला 8चा भाग देऊया. 8ची कसोटी काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो? 8ची कसोटी आहे की जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भागत असेल तर त्या पूर्ण संख्येला भाग देते. आता इथं 8 जाणार आहे आपल्याला माहिती आहे बघा. 360 याच्यामध्ये पण 8चा भाग जाते. याचा आपण 8चा भाग देऊ. 8 1 8 1 ठीक आहे. 8 गुणिले 16 किती उरले? तर 3 उरले. 3 मग 8 चौक 32 8 गुणिले 16. ठीक आहे, चला त्यानंतर 11चा भाग जाणार आहे बघा. 11 गुणिले 22 0 0 0 22,000 किती? तर त्याचा आन्सर असेल 22,000. अशा प्रकारे या पण प्रश्नाचं उत्तर काढलेला आहे. आणि तुमच्या पूर्ण अमरावती जिल्हा शहर म्हणजे अमरावती शहर पोलीस हा जो पेपर झालेला होता त्याचा परिपूर्ण विश्लेषण आपण तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणं आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. आणि सामोरच्या येणाऱ्या भरतीमध्ये आपण जे व्हिडिओ घेत आहोत याचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी आपण पोलीस भरतीमध्ये जे काही संभावित प्रश्न आहेत त्यांची दंगल सिरीज चालवलेली होती. त्याचे काही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. त्याच्यानंतर आपण जी SSC GDची भरती होणार आहे त्याच्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज चालवणार आहोत.
तर ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रकारचा प्रतिसाद देत राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.